2021 मध्ये पेपर थोडा टफ होता. कॉलेजनुसार नेमका कट ऑफ आणि रँक मध्ये काय फरक पडलेला आहे तर हे सगळं या पीडीएफ मध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर इथं 2022 हे वर्ष 2022 मध्ये सुद्धा रँक, कॅटेगरी, विद्यार्थ्याचा स्कोअर आणि या ठिकाणी कॉलेजचे नावं, एमबीबीएस असेल, बीडीएस असेल, बीएमएस असेल, सर्व डेटा एकत्रित कलेक्शन जिजाऊ अकॅडमीच्या टीमनं केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कट ऑफ प्रेडिक्ट करण्यासाठी थोडा दिवस वेळ लागला, कारण बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर कट ऑफचे व्हिडिओ आपले नाही बनले अजून. ऑफलाईन ऑफिसला भेटायला आलेले सुद्धा विद्यार्थी विचारत होते सर कट ऑफ बद्दल तुम्ही काहीच बोलत नाही, रिझन काय? तर रिझन हे होतं, अनालाइज करायला थोडा वेळ लागला, कारण खूप डेटा कलेक्शन आम्ही एकत्रित येऊन केलं. जर आपण 2023 चा जर विचार केला तर यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सर्व कॅटेगरी दिसत आहेत आणि कॉलेजचे नावं दिसत आहेत. यामध्ये फर्स्ट ऍडमिटेड, लास्ट ऍडमिटेड, त्यावर्षी नंबर ऑफ कॉलेजेस किती होते, त्या कॉलेजेसमुळे ऑल इंडिया रँकवर सुद्धा फरक पडलेला होता. तसा यावर्षी सुद्धा रँकनुसार कट ऑफ जाईल. आता यानंतर जर आपण मागच्या वर्षीचा म्हणजे 24 चा विचार केला तर यामध्ये सुद्धा कॅटेगरीनुसार आणि याच्या एसएमएल नुसार कट ऑफ काढण्याचा जो एक प्रयत्न आमच्या टीमने केलेला आहे. नक्कीच एक लाईक तर तुम्ही करायलाच पाहिजे, कारण ही सगळी जी मेहनत आहे ही जवळपास या 4 ते 5 दिवसांमध्ये खूप बसून करण्यात आलेली मेहनत आहे. बघा, जर समजा आपण एक विचार करायला गेलो या पीडीएफ मधून आपल्याला काय बघायला मिळेल तर एक प्रेडिक्ट करता येईल की यावर्षी आपला रँक किती यायला पाहिजे आणि आपल्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज, बीडीएस कॉलेज, बीएमएस कॉलेज आपल्या स्कोअर नुसार मिळेल का नाही. सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करतोय. पण नक्की जर अकॅडमीला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर दिलेला नंबर स्क्रीनवरचा लागत नसेल तर कॉल असा मेसेज करा. आमच्या एक्सपर्ट काउन्सिलर सोबत तुम्हाला जोडून दिलं जाईल, त्यानंतर तुम्ही आमची काउन्सिलिंग जॉईन करून घेऊ शकता. बघा, आता यामध्ये नेमकं काय आपल्याला बघायचं, लक्षात घ्या. या साईडला आपल्याला कॉलेजचे नावं दिलेले दिसतात. आता हे सगळं सुरुवातीचा जो डेटा आहे तर हा सगळा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा आहे, गव्हर्नमेंट एमबीबीएसचा आहे. यावर्षी गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट ऑफ खूप कमी होणार आहे. असे प्रत्येक म्हणजे हे क्लासेस वाले किंवा आपले बरेचसे युट्यूबर म्हणतायत की 480 ला 490 ला सुद्धा गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळेल. पण हे खरोखर मिळेल का? खोट्या अपेक्षा किंवा बाकीच्या काही चुकीच्या बघितलेले व्हिडिओ तर यामध्ये तुम्हाला सविस्तर बघायला मिळेल की ते आणि हे कम्पेअर करा आणि नेमका डेटा कलेक्शन करा आणि तुम्ही सुद्धा प्रेडिक्ट करा. किंवा एक जी तुमची समजूत झालेली आहे की सर 420 ला पण गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळेल असं एका व्हिडिओमध्ये आम्ही ऐकलं. बघा आणि नंतर निर्णय घ्या. बघा, आता समजा आपण या पीडीएफला कशा पद्धतीने चेक करायचं तर ही पहिली कॅटेगरी आहे एससी. यानंतर या समोरच्या कॅटेगरी आपल्याला दिलेल्या दिसतात. हे सगळं आपण कॅटेगरीनुसार अनालाइज करतोय, पण एका कॅटेगरीचं फक्त एक्झाम्पल घेतोय. त्या कॅटेगरीवरून तुम्हाला बाकीचे जे समजा कॅटेगरी जे तुमची कॅटेगरी तर त्याला तुम्ही अनालाइज करू शकता. बघा, आता समजा आपण या ठिकाणी एससी या कॅटेगरीचं एक एक्झाम्पल घेऊ. आता एससी कॅटेगरीमध्ये आपल्याला काय करायचं तर हे जे फर्स्ट आहे एफ, एफ मीन्स काय तर फर्स्ट ऍडमिटेड, म्हणजे असा विद्यार्थी की ज्याचा हायेस्ट स्कोअर आहे या कॉलेजसाठी, जीएमसी मुंबईसाठी. ओके, फर्स्ट ऍडमिटेड. त्यानंतर टिळक मेडिकल कॉलेज मुंबईसाठी हा फर्स्ट ऍडमिटेड आहे, 573 स्कोअर वाला. त्यानंतर हे जे परत मुंबईचं कॉलेज आहे या ठिकाणी 676 हायेस्ट स्कोअर वाला होता 2021 मध्ये. असा आपण कम्पेअर करणार आहे. 21 ला कम्पेअर करणार, 22 ला करणार, त्यानंतर आपण 23 ला करणार आणि 24 ला सुद्धा करणार. तर त्यामुळं सविस्तर बघा. बघा, आपण काय करूया आता हा यल कम्पेअर करूया. यल मीन्स काय तर लास्ट ऍडमिटेड, म्हणजे सगळ्यात शेवटी झालेली ऍडमिशन, शेवटची ऍडमिशन कॅटेगरीनुसार. आता हे जर आपण बघायला गेलो याला आपल्याला थोडं स्क्रोल करावं लागेल, कारण जो कमी नंबर आहे तर तो आपल्याला शोधावा लागेल आणि कॉलेज कोणतं आहे तर त्या कॉलेजचं नाव सुद्धा शोधावं लागेल. सुरुवातीला 21 मध्ये एससी साठी, त्याच्या बाकीच्या कॅटेगरी स्क्रीनवर दिसतात त्याला पण सोबत आपण कम्पेअर करतोय. बघा, एससी साठी जर आपण बघायला गेलो तर पहिला कॉलेज 534 मार्क्स आहे, नंतर 532 मार्क्स आहे. यातला कमी नंबर आपल्याला शोधायचा. आता कमी नंबर बघा, हे अगोदर टीम वर्क होतं तर त्यामुळे त्यांनी ते मार्क करून ठेवलेलं होतं, हे आपलं इरेज करायचं राहिलेलं होतं. बघा, आता यामध्ये 468 जे आहे तर हे सगळ्यात कमी आहे या पीडीएफ मध्ये, म्हणजे 2021 मध्ये. आणि हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर हे गव्हर्नमेंट कॉलेज नेमकं कोणतं आहे तर सिंधुदुर्गचं. म्हणजे थोडक्यात सिंधुदुर्गचा कट ऑफ 2021 मध्ये सर्वात कमी गेलेला होता. तर आता एससी कॅटेगरीसाठी मग याचा रँक किती होता तर तो होता 1,14,361. म्हणजे थोडक्यात तुम्ही रँक मध्ये जर का 1,14,000 पर्यंत 2021 मध्ये असते एससी कॅटेगरी मधून तर तुम्हाला जीएमसी सिंधुदुर्ग मिळालं असतं. स्कोर होता 468. पण आता जर समजा आपण बघायला गेलो की
हीच कॅटेगरी एससी हीच कॅटेगरी, पण 22 मध्ये नेमका किती रँक लागला? तो पहिला 1,14,361 लागला, तुमच्या आठवणीत आहे. पण 22 मध्ये नेमका किती रँक लागला ते लक्षात घ्या. असं काय नाही की सर मग आम्ही एनटीबी मध्ये, पण तुम्ही एससीचं सांगताय. आपण सगळं डिस्कस करतोय, फक्त हे तुम्हाला आता स्क्रीनवर सगळं तुमच्या डेटा आहे आणि हा सुद्धा व्यवस्थित आहे. तर त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण मध्ये प्रेडिक्ट करूया, शेवटी करूया कॅटेगरीनुसार. बघा आता जर समजा आपण 22 मध्ये जर का विचार केला तर 22 मध्ये 547 मार्क्स आहे आणि पहिल्या कॉलेजसाठी किती मार्क्स लागले होते हे पण तुम्हाला इकडे दिसल. किती? 534 आणि 22 मध्ये किती लागले? 547. आता याला जर आपण समजा स्क्रोल करत घेतलं तर बघा 460 आहे. हे सोलापूरचं कॉलेज आहे 460 वालं एससी कॅटेगरीसाठी. बघा इथं 461 आहे, 473 आहे. पण आता याच्या खाली आपल्याला कुठंच दिसत नाही. 22 मध्ये कॉलेजेस जे आहेत तर कॉलेजची संख्या बघा किती इथं. कॉलेज आहेत 29. ओके 29 कॉलेज आहे आणि 22चा जो एससी कॅटेगरीचा कट ऑफ आहे तर तो 460 सर्वात कमी आहे आणि कॉलेजचं नाव आहे नंदुरबारचं, जीएमसी नंदुरबार. आता या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक किती आहे तर 1,17,034. म्हणजे जसं की पहिल्या वर्षी झालेलं आहे फर्स्ट म्हणजे 2021 मध्ये 1,14,000 काहीतरी रँक आहे, तर इथे 1,17,000 रँक आला. आता जर समजा आपण पुढचं इयर घेतलं जसं की 2023 मध्ये आपण आलो तर यामध्ये मित्रांनो नंबर ऑफ कॉलेजेस जे आहेत तर ते वाढलेले आहे 23 मध्ये. बघा 31 कॉलेज झाले 23 मध्ये. आता एससी कॅटेगरीसाठी नेमकं काय झालं बघा. एससी साठी जर आपण विचार करत घेतला तर बहुतेक टीम मेंबर्स कडून हे सुद्धा या ठिकाणी झालेलं दिसतं की एका ठिकाणी कुठतरी मला दिसलं डॉट नाही. बघा आता हे बघा 554, 570, 544, 505, 497 थोडा कमी दिसतोय. इकडं 483 कमी दिसतोय, 497 कमी दिसतोय. तर 483 हे बघा हे जे 483 तर जे सगळ्यात कमी आहे. कॉलेजचं नाव आहे जीएमसी रत्नागिरी. अजून 483 पेक्षा कमी दिसतंय का बघा. हे बघा इथं 476 आहे. तर हे जे 476 वाला कॉलेज आहे तर हेच सर्वात कमी या ठिकाणी दिसून राहिलं. यापेक्षा थोडं कमी आहे का 2023 मध्ये तर ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. 476 लास्ट या ठिकाणी दिसतंय नाही, 476च लास्ट आहे. मग आता 476 हा कट ऑफ जो आहे हा नेमका कोणत्या कॉलेजचा आहे तर ते बघणं गरजेचं आहे. बघा 476चा ऑल इंडिया रँक चेक करा आणि कॉलेजचं नाव आहे जीएमसी सिंधुदुर्ग. सुरुवातीला जे होतं तर ते तुम्हाला माहिती आहे नंदुरबारचं होतं, त्या अगोदर हेच कॉलेज होतं. आता ऑल इंडिया रँक मध्ये थोडा फरक पडला. पहिल्या वर्षी 1,14,000 ऑल इंडिया रँक, दुसऱ्या वर्षी 1,17,000 आणि यावर्षी 1,33,000 ला सुद्धा मिळालं. रँकमध्ये 1,33,000 येऊन सुद्धा कॉलेज मिळालं. स्कोअर बघा की असं का झालं, रँक वाढून सुद्धा कॉलेज का मिळालं. याचं रिझन आहे की या ठिकाणी कॉलेजची संख्या वाढली तर त्यामुळे रँक वाढून सुद्धा कॉलेज मिळालं, कॉलेजची संख्या वाढल्यामुळं. आता हेच जर आपण समजा मागच्या वर्षीचा विचार केला तर बघा सगळ्यात एससी कॅटेगरीसाठी लास्ट कॉलेज होतं गडचिरोलीवालं आणि रँक आहे 1,53,566 म्हणजे 1.5 लाखाच्या वर रँक गेला आणि स्कोअर आहे 538. मग हे 1.5 लाखाच्या वर रँक जाऊन सुद्धा कॉलेज मिळालं. रिझन आहे की कॉलेजची संख्या मागच्या वर्षी अजून वाढलेली होती गव्हर्नमेंट कॉलेजची, तर त्यामुळे रँक वर जाऊन सुद्धा कॉलेज मिळालं. मग आता हे सगळं असं प्रत्येक कॅटेगरीमध्ये झालेलं आहे. मग आता एक प्रेडिक्ट आपण करणार आहे की नेमकं आपल्या कॅटेगरीला नेमके किती मार्क्स लागतील यावर्षीसाठी किंवा किती स्कोअर किती रँक अपेक्षित आहे यावर्षीसाठी. तर तो डेटा आता यानंतर आपण डिस्कस करतोय. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल काउन्सिलिंग तर नक्की व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये, तर तो बघा. तर 2021 ते 24 या दरम्यान किती रँक आणि किती स्कोअर आपल्या कॅटेगरीसाठी लागला तर यावरून आपण एक हे प्रेडिक्ट करतो. यानंतर बघा आता समजा आपण 21 ते 24 या सगळ्या वर्षांचा जर विचार केला कॅटेगरी एससीचा तर एक दिसून येतं आपल्याला की मागच्या वर्षी हायेस्ट स्कोअर होता 538, तो विषय सोडून द्या. पण रँकचा जर विचार केला तर एक साधारण आपल्याला 1,25,000 ते 1,40,000 या दरम्यान आपला जर का ऑल इंडिया रँक आला तर आपण गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठी थोडं सेफ झोन मध्ये असू शकतो. रँक विचारात घ्या 1,25,000 ते 1,40,000 या दरम्यान. हेच जर आपण एसटी मध्ये असेल तर एसटीचं सुद्धा तुम्हाला सगळं स्क्रीनवर दिसून राहिलं की 21 पासून 24 पर्यंत नेमकं स्कोअर जो आहे तर तो कशा पद्धतीनं व्हॅरी झाला. सर्वात शेवटी म्हणजे मागच्या वर्षी 410 मार्क्स लागले. पण रँकचा जर विचार केला तर साधारण एक तुम्ही 3 लाख आणि 3.25 लाख असा जर का रँक तुमचा आला नीट 2025 मध्ये तर तुम्ही सेफ झोन मध्ये येऊ शकता गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठी. आता यानंतर जर समजा आपण व्हीजे या कॅटेगरीचा विचार केला गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आपल्याला एक विचार केला तर बघा 21 पासून 24 पर्यंत तर हायेस्ट जे मार्क्स आहे तर ते 584 लागले. पण जर रँकचा विचार केला तर साधारण एक 80,000 ते 90,000 या दरम्यान जर समजा रँक आला
80,000 ते 90,000 पेक्षा 70,000 ते 80,000 पकडा, म्हणजे आपण थोडं सेफ झोन मध्ये राहू. 70,000 ते 80,000च्या दरम्यान आपला रँक यायला पाहिजे आपण जर व्हीजे मध्ये असाल तर. जर आपण एनटीबी मध्ये असाल तर तुम्हाला सगळं स्क्रीनवर दिसतं की 484 पासून स्कोअरला सुरुवात झालेली आहे 21 मध्ये, आणि मागच्या वर्षी 570 स्कोअर लागलेला होता हायेस्ट. मग आता यामध्ये नेमकं आपल्याला काय प्रेडिक्ट करता येईल, तर रँक जो आहे आपला तर तो साधारण 90,000 ते 1,00,000च्या दरम्यान यायला पाहिजे एनटीबी मध्ये असाल तर. सगळं काही रँकवर डिपेंड करणार आहे. यावर्षी तुम्हाला पण माहिती की खूप टफ पेपर होता. यानंतर जर एनटीसी मध्ये असाल तर साधारण जो आपल्याला स्कोअरचा नाही विचार करायचा, पण 21 पासून 24 पर्यंतच्या रँकचा विचार करायचा, तर साधारण 50-55,000 रँक आपला यायला पाहिजे नीट 2025 मध्ये. यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, कारण नंबर ऑफ कॉलेजेस जर का अजून काही वाढले तर चेंज होऊ शकतो. या एनटीडीचा जर आपण विचार केला तर साधारण 45,000 ते 50,000च्या दरम्यान आपला ऑल इंडिया रँक यायला पाहिजे, म्हणजे आपण थोडं सेफ झोन मध्ये येऊ शकतो. ओबीसीचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला एक 628चा सगळ्यात हायेस्ट स्कोअर आहे, पण तो सोडून द्या. पण रँकचा जर विचार केला तर साधारण एक 40-45,000च्या दरम्यान. त्यानंतर आपण ओपनचा जर विचार केला तर थोडं, आता मागच्या वर्षी 70,000 आपल्याला ऑल इंडिया रँक दिसतोय, पण मागच्या वर्षीचा विचार करू नका, कारण मागच्या वर्षीचा स्कोअर पण बघा. आणि यामध्ये आपण ओपनचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी साधारण एक आपल्याला 40,000चा आसपास रँक यायला पाहिजे. ओके, ईडब्ल्यूएस की जे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी असतं, तर यांनी पण 40-42,000च्या दरम्यान रँक घेऊन आले जर हे विद्यार्थी, तर एक सीट त्यांची क्लेम होऊ शकते. मागच्या वर्षी नव्यानं आलेली कॅटेगरी एसईबीसी, तर साधारण 60-62,000 ऑल इंडिया रँक जर येत असेल तर आपण सेफ झोन मध्ये. प्रायव्हेट एमबीबीएसचा जर आपण विचार करायला गेलो तर एससी या कॅटेगरीसाठी साधारण आपण 1,40,000 ते 1,60,000 या दरम्यान आपला रँक यायला पाहिजे. आता स्कोअर किती येतोय यावर्षी या रँकला, तर हे बोलणं थोडं या ठिकाणी मी टाळतोय, कारण सर्वांना माहिती आहे की विनाकारण चुकीचं प्रेडिक्ट करून काही फायदा नाही की मग 480ला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. नाही बोलणार मी तसं, मी रँकवर बोलणार आहे. ओके, यानंतर जर आपण एसटीचा विचार केला प्रायव्हेट एमबीबीएस साठी, तर साधारण आपला जो रँक आहे तर तो 3.5 लाख ते 4.25 लाख या दरम्यान यायला पाहिजे. आपण प्रायव्हेट एमबीबीएस साठी नक्कीच त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये येऊ शकतो. विजेचा जर विचार केला तर साधारण 1,10,000 पर्यंत आपण जर आलो तर आपण एक प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज पर्यंत सगळ्यात शेवटी पोहोचण्याचे चान्सेस राहू शकतात. एनटीबीचा जर विचार केला तर तोच रँक आहे, साधारण 1,10 ते 1,26 या दरम्यान दिसतोय. एनटीसीचा जर विचार केला तर साधारण 80,000 90,000 या दरम्यान आपला रँक यायला पाहिजे. एनटीडीचा सुद्धा त्याच पद्धतीनं पाहिजे. ओबीसीचा सुद्धा आपला 80,000च्या जर अगोदर जर रँक येत असेल 80,000च्या आत, तर आपण एमबीबीएस साठी थोडं सेफ झोन मध्ये. आता जर आपण एक विचार केला की ओपनचा, तर साधारण 80,000 पर्यंत आपला रँक जर आला ओपन मध्ये तर आपण थोडं सेफ झोन मध्ये येऊ शकतो. त्यानंतर ईडब्ल्यूएस नसतं, पण एसईबीसी 80,000 पर्यंत पाहिजे. आता परत एक विषय येतो की सर नेमकं बीएमएसचं काय, बीएमएस कुठपर्यंत जाईल. तर बघा, बीएमएस हा विषय असा आहे की बीएमएस बद्दल तुम्ही जर आपण एक विचार केला की 21 मध्ये आणि 22 मध्ये, तर 22 मध्ये काय झालेलं होतं की 93 मार्कावाल्याला सुद्धा बीएमएस मिळालं. याचं रिझन काय होतं की त्या वर्षी एकदम कॉलेजची संख्या वाढली, म्हणजे स्पॉट राऊंडला सुद्धा कॉलेज आले, आणि स्पॉट राऊंडला कॉलेज आल्यामुळं जस्ट क्वालिफाय जे होते तर त्यांना सुद्धा ऍडमिशन मिळालं. तुमची जर थांबण्याची तयारी असेल महाराष्ट्रामध्ये करायचं, वर्ष वाया गेलं तरी चालतं, रिपीट झालं तरी चालतं, पण 120 मार्क आहे क्वालिफाय का 134 मार्क आहे क्वालिफाय, क्वालिफाईंग क्रायटेरिया तर अजून आलेला नाही, कारण आपण लवकर व्हिडिओ बनवतोय. पण जस्ट क्वालिफाय आणि बीएमएसच करायचं, दुसरं काहीच नाही, रिपीट करायचं काम पडलं तरी चालतं. तुम्ही जर थांबले, समजा स्पॉट राऊंडला जर का काही कॉलेजेस आले, स्पॉट राऊंड जर झाला तर बरं, स्पॉट राऊंड होईल याची गॅरंटी नाही, कारण मागच्या वर्षी नाही झालेला. जर झाला तर क्वालिफाईंग जो मार्क्स आहे तर तो पण लास्ट ठिकाणी ऍडमिट होऊ शकतो. तर त्यामुळं बीएमएस बद्दल जर विचार करायला गेलो तर सुरक्षित कोण, तर बघा, जर समजा तुम्ही साधारण एक 300 350च्या वर जर येत असाल तर आपण एक ऑल इंडिया कोटा ट्राय करू शकतो की ज्याचा कट ऑफ थोडा कमी येतो. पण राहिला प्रश्न, सर 250 मार्क आहे आमचे, मग आम्ही काय करायचं. थोडं तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा, रँक येऊ द्या, रँक आल्याच्या नंतर आपण ते प्रेडिक्ट करू शकतो बीएमएसचं पण, कारण बीएमएसचं कसं आहे की वेळेवर खूप सारे कॉलेजेस येतात, तर त्यामुळे कट ऑफ खूप व्हेरी करतो. आता मी तुम्हाला सांगेल की 300च्या वर जाईल, पण काही कॉलेजेस जर आले तर होऊ शकतं तो 260 वर पण येईल. तर त्यामुळे आतापासून काही बोलणं चुकीचं आहे, आणि मी सुरुवातीपासून ते टाळतोय. विनाकारण पालकांना आपल्याला मिसगाईड करून काउन्सिलिंग जॉईन करून नाही घ्यायचं, कारण आमचा तो रूलच आहे
की जे आहे तर ते स्पष्ट आरशासारखं सांगायचं की हा जयद्रथ हा सूर्य, तुम्हाला पटत असेल तर करा, नाही तर करू नका. तर त्यामुळं आतापर्यंत आमचे जे पण समजा 21 पासून आम्ही काउन्सिलिंग करतोय, फुल ऍडमिशन म्हणजे थोडक्यात एकदा ऍडमिशन फुल झाल्या दरवर्षी व्हिडिओमधून पब्लिकली सांगावं लागतं की ऍडमिशन फुल झालेलं आहे, आता येऊ नका. यावर्षी सुद्धा तसंच होणार आहे. रिझल्ट लागल्याच्या नंतर जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस किंवा त्या अगोदर पण क्लोज होऊन जातं. आणि यावर्षीचा जो पण समजा आमचा क्रायटेरिया आहे तर तो थोडा वेगळा आम्ही ठरवलेला आहे. तर त्यामुळे प्रत्येकालाच आम्ही काउन्सिलिंग मध्ये जॉईन करून घेणार नाही, एवढं लक्षात घ्या. पब्लिक व्हिडिओ असतात ते बघत चला. सर्वांसाठी आमचं काउन्सिलिंग नाही. आम्ही जे लिमिटेड स्टुडंट घेतोय तर ते कशा पद्धतीने घेतोय की हा जयद्रथ हा सूर्य तुम्हाला पटतं का, तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे, तुम्हाला जर पटत असेल आम्ही खरं जे काय ते सांगतोय, तुम्हाला जर हे तुमच्या मनामध्ये जर का असेल की नाही हे सर जे सांगतायत हे असंच होणार आहे, मानसिकता बनवलेली आहे, तरच तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. नाही तर आम्ही स्पष्ट नकार देतो की नाही तुम्ही नका घेऊ. म्हणजे आम्ही त्यांना QR पण शेअर करत नाही. तर त्यामुळे तो विषयच नाही, पुढचा प्रश्न येतच नाही. तर त्यामुळे जे काय ते जे आहे ते तुम्हाला पटत असेल, तुमचं जर मन होत असेल की नाही आपल्याला BMS मिळतं, सरांनी सांगितलेलं आहे BMS आपल्याला करावंच लागतं, MBBS होत नाही किंवा मग रिपीट करावं लागतं, या क्रायटेरिया तुम्ही बसत असाल नक्की जॉईन होऊ शकता. नाहीतर एक 2-4 व्हिडिओ बघा, कट ऑफ बघा आणि नंतर मग कुठं जॉईन व्हायचं तर नंतर निर्णय घ्या. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.